आज जालना शहराच्या लगत असलेल्या जमिनी कोट्यवधीचा हा या इथे रेट असताना सुद्धा यांचा लाखांमध्ये यांना जमिनीचा मावळा देत आहे, म्हणून खरोखर अन्याय या शेतकरी होत आहे की यांचा योग्य मावळा दिल्याशिवाय कोणी इथं काम करू नये आणि आम्ही शिवसेना म्हणून हे काम होऊ देणार नाही। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी लगतचे शेतकरी ज्यांच्या जमिनी या महामार्गामध्ये संपादित होत आहे असे शेतकरी गेल्या 70 दिवसापासून इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांच्या रास्त मागण्या आहे की जो आजचा बाजारभाव आहे या बाजारभावानुसार आम्हाला मावळा देण्यात यावा, परंतु त्यांच्यावर अन्याय होत आहे। यापूर्वी सन्माननीय आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांनी आंदोलनस्थळी 2-4 वेळेस भेट दिली। आमचे सहकारी अभिमन्यू खोतकर, विष्णू पाचपुले हे येऊन गेले आणि ही मागणी शासनाने याची दखल घेतली गेली पाहिजे। आणि जसं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांना मावळा दिला त्यावेळेस शेतकऱ्यांचे मोठमोठे आंदोलन त्यावेळेस झाले, त्याची दखल घेतली गेली। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी स्वतः इथं जालना जिल्ह्यामध्ये आले। सन्माननीय खोतकर साहेबांनी त्यांना विनंती केली आणि शिंदे साहेब स्वतः येऊन म्हणजे बदनापूर तालुक्यात 2 गावाला आले, जालना तालुक्यातील कळवणची, नंदापूर ह्या भागामध्ये आले आणि त्यांनी तिथं बैठक घेऊन शेतकऱ्यांना कसा मावळा वाढवून देता येईल, फळबागांचं मूल्यांकन कसं वाढवून देता येईल ते त्यांनी शेतकरी हिताचा निर्णय त्यावेळेस घेतला। आणि आम्ही उद्या सन्माननीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कानावर मी आणि अभिमन्यू दादा खोतकर आणि सन्माननीय अर्जुन खोतकर साहेब, विष्णू पाचपुले आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि सन्माननीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कानावर हा विषय टाकून हा शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे हा अन्याय होऊ नये। आणि या आज बघतो आपण की जवळपास अर्धा शेतकरी विहिरीमध्ये उतरलेले आहे, कोरडी विहीर आहे, त्यांच्या जीविताला धोका आहे। पोलीस प्रशासन बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु काही अपरिहार्य घटना घडू नये म्हणून शेतकऱ्यांची रास्त मागणी त्यांना जमिनीचा मोबदला योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे। आज जालना शहराच्या लगत असलेल्या जमिनी कोट्यवधीचा हा या इथे रेट असताना सुद्धा यांचा लाखांमध्ये यांना जमिनीचा मावळा देत आहे, म्हणून खरोखर अन्याय या शेतकरी होत आहे। आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असून आणि यांना मावळा मिळवून देण्यासाठी सन्माननीय राठे साहेब यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांची गोशाळेमधून हा महामार्ग चालला। आता कॉन्ट्रॅक्टरनी इथं मशिनरी आणून ठेवलेलं आहे, परंतु कधी काम सुरू होऊ शकतं, परंतु आमची मागणी आहे की यांचा योग्य मावळा दिल्याशिवाय कोणी इथं काम करू नये आणि आम्ही शिवसेना म्हणून हे काम होऊ देणार नाही। आता तात्काळ आम्ही मुंबईला चाललो आणि सन्माननीय पालकमंत्री व एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर हा विषय टाकणार।